नमस्कार मित्र, आज आपण जातोय अंगणेवाडीला. अंगणेवाडीला दक्षिण महाराष्ट्र काशी म्हणून ओळखली जाणारी अंगणेवाडी जत्रा आणि सिंधुदुर्गात एक मोठी जत्रा मानली जाते. एक कुणकेश्वर जत्रा आणि एक अंगणेवाडी जत्रा. तर त्या जत्रेला आज जातोय. नमस्कार मंडळी, मी सुबोध राणे. स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती नवर असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. धन्यवाद. तर आता आपण बाईकने जातो आणि आपल्याला 1 तास लागणार आहे अंगणेवाडीला जायला. तर चला, तर अजून 45 किलोमीटर आपल्या गाडी चालवायची आहे. अंगणेवाडीला जायला प्रायव्हेट व्हेकल पण जातात, बस पण जातात, बस सेवा पण सुरू असते. तर आपण आता डिगसवरून बाईकने जातोय अंगणेवाडीला आणि आपण ओरोस मार्गे, कसाल कट्टा, मजदे मार्गे आपण अंगणेवाडीला जाणार आहोत. चला, तर आपण अंगणेवाडीला जाऊया. तर आपण अंगणेवाडीला पोहोचलो आणि पार्किंगमध्ये आपण गाडी ठेवली आहे. तर चला, तर आता आपण दर्शनाला जाऊया. आंगडे कुटुंबांचे पहिले आभार. देवीच्या व्यक्तनेच्या देवीच्या आशीर्वादाने तो इथे बस पार्किंग पण आहे आणि पूर्ण टू व्हीलर पार्किंग आहे आणि इकडे बसेस लागतात. देवीचरणी सगळी सेवा करून सगळ्यांची यात्रेसाठी भरपूर भाविक भक्तगण आहे ते दर्शनासाठी येत असतात. तर त्यासाठी सुसज्ज असं दर्शनासाठी लाईन केलेली आहे, ते प्रवेशद्वार केलेले आहे. तर या ठिकाणी पहिलेच प्रवेशद्वार होतं. आपण कणकवली रोडने आलो तर या ठिकाणी कणकवलीचं या ठिकाणी भक्तगण येतील, भाविक येतील. तर त्यासाठी इथे प्रशस्त प्रवेशद्वार केलं होतं. म्हणजे तुम्हाला या लाईनमधून तुम्ही दर्शन घेऊ शकता. असं प्रत्येक ठिकाणी केलेले आहेत. आणि आता आपण पुढे आलो तर मसुरी प्रवेशद्वार, म्हणजे या ठिकाणी जे भाविक भक्तगण येतील तर या ठिकाणी लाईनमध्ये सरळ तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला शोधायची गरज नाही. आणि ते विविध राजकीय मंडळी यायचे. तर या ठिकाणी ते स्टेज होता, तिथे सत्कार समारंभ वगैरे चालू होते. आणि पुढेच पोलीस नियंत्रण कक्ष, कारण एवढी मोठी जत्रा भरते त्यात भरपूर पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करत असते. तर इथे समोरच आहे ते VIP म्हणजे अतिथी प्रवेशद्वार आहे. त्याचे तुमच्याजवळ पास असतील तर तुम्ही या ठिकाणून प्रवेशद्वारातून दर्शन घेऊ शकता. दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हणून ओळखली जाणारी ही अंगणेवाडी जत्रा. अंगणेवाडी जत्रेसाठी भरपूर भाविक भक्तगण असेल तर या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. राजकीय मंडळी म्हणा, विविध अभिनेत्री या ठिकाणी या जत्रेसाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी भरपूर असते. तर तुम्हाला दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्ही सकाळीच 5 वाजता दर्शन चालू होतं, तर त्या सकाळीच लाईनमध्ये राहून तुम्ही दर्शन घेऊ शकता. मला 1-2 तासामध्ये दर्शन होईल. तर दुपारी अशी लाईन भरपूर असते, कारण सिंधुदुर्गामध्ये ही नावलौकिक आहे जत्रा. भरपूर लोक या ठिकाणी जत्रेसाठी येत असतात लांब लांबून. मुंबईवरून पण मंडळी, बाहेर देशातून पण मंडळी या ठिकाणी भाविक आहेत ते या जत्रेसाठी दर्शनासाठी येत असतात. तर तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करून याला तर तुमचं टाईम वेस्ट होणार नाही. दुकान आहे. यात्रेसाठी भरपूर भाविक येत असतात. तर माझ्याजवळ विशेष अतिथी प्रवेश दिवा म्हणजे पास होते. तर तुम्ही असे विशेष अतिथी पासेस जर भेटले तर तुम्हाला दर्शन सोयीस्कर आहे, कारण लवकर दर्शन पडेल, तुमचं टाईम वेस्ट होणार नाही. तर मावशीच्या घरावरूनच हा व्ह्यू होता, मस्त वाटत होतं बघायला. पण रात्रीचा पण खूप सुंदर व्ह्यू आहे. देवीसाठी लागणारा महाप्रसाद तयारी ती चालू होती. तर रात्री जे भाविक असतात ते बाहेरून येतात, तर प्रत्येक अंगणी कुटुंबीय आहेत ना, ते प्रत्येकाच्या घरामध्ये ते महाप्रसाद देण्यात येतो. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी आपल्याला मिळत असते. आणे कुटुंबीय आणि शासकीय कर्मचारी आणि अधिकारी, प्रत्येक खात्याचे अधिकारी दिसणार, अशी पण दिसणार. दोघांच्या संगतमताने हा उत्सव आपण यशस्वीपणे आज साजरा करण्यात आलेला आहे. मावशीच्या घरावरतूनच हा मंदिराचा व्ह्यू होता, खूप मस्त वाटत होता. तर चला, तर मग आता आतमध्ये देवीच्या दर्शन झाले. आपल्याजवळ प्रवेशिका पासेस आहेत. 4 जण. चल इकडे. आता आपण लाईनमध्ये गेलो.
इकडे हँडिकॅप लाईन म्हणजे अपंग आहेत त्यांच्यासाठी एक लाईन ठेवली आहे. तर तुम्हाला जर या ठिकाणी आलात दर्शनाला तर त्यांच्यासाठी वेगळी लाईन आहे. त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकतात दर्शनासाठी. आणि एका पासेसवर 5 जण आहेत. तुम्ही या अतिथी पासेसवर जाऊ शकता. तर तुम्हाला जर तुमच्याजवळ जर पासेस असतील अतिथी तर तुम्ही एका पासेसवर 5 जण जाऊ शकता दर्शनासाठी. संपर्क साधायचा आहे. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, त्यामुळे आपण आतमध्ये फोटोग्राफी केलेली नाही. तर आम्ही दर्शन घेऊन नंतर बाहेर पडलो. एक अर्धा तासामध्ये आमचं दर्शन झालं. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली ही बराड देवी, हिचं दर्शन घेऊन मन तृप्त झालं आणि बाहेरच आम्ही प्रसाद घेतला. आणि या ठिकाणी या देवीच्या दर्शनाला भरपूर जनसागर होता भक्तगणांचा. जर तुमच्याजवळ VIP पासेस असतील तर तुमचं लवकर दर्शन होईल, आता तुम्हाला 5 ते 6 तास लाईनमध्ये राहावं लागेल. तर आम्ही दर्शन घेऊन नंतर बाहेर फेरफटका मारला. जसजशी संध्याकाळ होत होती तशी भाविक भक्तगणांची गर्दी अजून वाढत होती. तर या ठिकाणी ताटल्याची प्रथा असते ती रात्री असते. या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल बघायला भेटतात. घरगुती उपयोगाचे असतील किंवा खाद्यपदार्थ असेल किंवा खाज्याचे विविध प्रकारचे असतील किंवा कॉस्मेटिक्स असे विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी बघायला भेटतात. आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात ते स्टॉल असतात. रात्री 10 वाजता नैवेद्य दाखवलं होतं, म्हणजे ताटं तो देवीला दाखवलं होतं. ते प्रत्येक कुटुंबियाकडून घेऊन जातात ते त्या ठिकाणी. त्या परातीत असं बांधून त्याच्यावरती हार वगैरे घालून असं पूजन केलं जातं प्रत्येक अंगणी कुटुंबियांच्या घरामध्ये. आणि हा नैवेद्य आहे तो नंतर ते महिला घेऊन जातात. तर अशी ही प्रथा आहे यांची अंगणी कुटुंबियांची. आणि प्रत्येक घरातून हा नैवेद्य हा देवीकडे नेला जातो आणि दाखवण्यात येतो. नंतर तो महाप्रसाद वाटला जातो प्रत्येक भाविकांना भक्तांना प्रत्येकाच्या घरामध्ये. तर त्या ठिकाणी आता तो नैवेद्य आहे तो तयार म्हणजे परातीमध्ये बांधून ठेवून आता घेऊन जाणार आहेत पुढे. मामी अडचण यासाठी या उत्सवामध्ये लक्ष वेधून घेणारे असणारे हे भराडी मातेला दाखवणारे महाप्रसाद हे ताट आहे ते प्रत्येक महिला घेऊन येत होते. आणि 10 वाजता तो नैवेद्य त्या देवीला दाखवण्यात येत होतं. तर यासाठी सर्व महिला एकत्र जमत होते हे ताटं घेऊन.
समोरच असलेले हे विद्युत रोषणाने नटलेले उजून निघालेले हे मंदिर आणि समोरच आम्ही महाप्रसाद वाढवतो. म्हणजे किती छान वाटत असेल या ठिकाणी. आणि जत्रेसाठी येणारे भाविक यांना आम्ही महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो. म्हणजे अंगणी कुटुंबियांकडे प्रत्येकाजवळ असा हा महाप्रसाद वाटला जातो किंवा दिला जातो. तर तुम्ही आलात तर नक्की असा महाप्रसाद लाभ घ्या. मस्त वाटत होतं या ठिकाणी महाप्रसाद वाढून पण आम्हाला. आणि असे प्रत्येक लांब लांबून भाविक येत असतात. तर त्यांसाठी म्हणजे प्रत्येकासाठी महाप्रसाद असतो. तर तुम्ही आला तर नक्की याचा लाभ घ्या. एखाद्या कामाचा अनुभव किंवा विश्वास तुमचा किती असेल तर हा मोदका गोवा नक्की बघा. कारण या जत्रेमध्ये मोदका गोवा बघायला भरपूर प्रेक्षकांची गर्दी होती आणि खूप मस्त होतं. डोळ्याला पारणं फेडण्यासारखं असं हे स्किल होतं ते आणि स्किल दाखवत होते ते. तर चला तर आपण हे मोदका गोवा बघूया.
मौत का कुवा बघून प्रेक्षक खूपच खुश झाले. टाळ्यांच्या गजरामध्ये ते प्रोत्साहन देत होते. तर तुम्ही आंगणेवाडी जत्रेला आलात तर नक्की या मौत का कुवा नक्कीच बघा. आणि हा व्लॉग आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. घेऊन राहतो.